ही चार तत्त्व समजून घ्यायची आहेत. तशी चार तत्त्व आहेत. जीव आहे, जगत आहे, ईश्वर आहे आणि परब्रह्म आहे. ही चार तत्त्व आहेत. आणि ही तीन तत्त्व कशाकरता आहेत? तर तीन तत्त्व बाधित होतात. म्हणजे ब्रह्मतत्त्व कळलं का तीनही काही तत्त्व बाधित होतात. मग जोपर्यंत ब्रह्म कळत नाही तोपर्यंत ही तीन तत्त्व आहेत. आणि ही ब्रह्म कळलं का तीन तत्त्व राहत नाहीत. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर ही चारही तत्त्व आपल्याला समजून घ्यायची. जीवतत्व म्हणजे काय, ईश्वर तत्व म्हणजे काय आणि जगत म्हणजे काय. आणि ही तीन तत्त्व कळली का राहिलेलं परब्रह्म आहे. आता तीनही तत्त्वांना उपाधी आहे. आता विचार जर केला तर चारही तत्त्व म्हणजे परब्रह्म आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. चारही तत्त्व ब्रह्म तर ब्रह्मच आहे, ब्रह्म तर ब्रह्मच आहे. परंतु उरलेली जी तीन तत्त्व आहेत ती सुद्धा कशी आहेत तर ब्रह्मस्वरूप आहेत, नाही का. ती ब्रह्मस्वरूप आहेत आणि हे साक्षात परब्रह्म आहे. मग आता एक विचार करा की एक कसं आहे तर ह्या तीन तत्वांना उपाधी आणि ब्रह्माला कोणतीच उपाधी नाही, म्हणून ते शुद्ध ब्रह्म आहे. ह्या उरलेल्या तीन ज्याला उपाधी आहे ते मिथ्य असतं, ते नाशवंत असतं. आणि जोपर्यंत ब्रह्माचं ज्ञान नाही तोपर्यंत ते तीन तत्व असतात. आणि ब्रह्माचं ज्ञान झालं का ही तीन तत्व राहत नाहीत, एकटं परब्रह्म राहत असतं. मग आता विचार करा, समुद्रापासून काय निर्माण होतं? एक मुख्य समुद्र, त्या समुद्रापासून काय होतं? मीठ निर्माण होतं, नाही का. मीठ निर्माण होतं, त्या समुद्रापासून बर्फही निर्माण होतं आणि त्या समुद्रापासून मोती निर्माण होतात. हे तीन निर्माण झालेले आहेत. समुद्र मुख्य एक आहे. आधी काहीच नव्हतं तेव्हा समुद्र होता. नंतर समुद्रापासून मीठ निर्माण झालं, समुद्रापासून मीठ निर्माण झालं, नंतर समुद्रापासून बर्फ निर्माण झालं आणि समुद्रापासून काय निर्माण झाल्या? लाटा, आपलं मोती निर्माण झाली, नाही का. अशी चार तत्त्व झाली. मग आता तर मीठ आहे, विचार करा आता. आणि ही कशी आहे? सगळ्याला अधिष्ठान समुद्राला. आता सगळ्याला अधिष्ठान समुद्र आहे. सगळ्याला अधिष्ठान काय आहे? समुद्र आहे. आता विचार करा, जीवाला अधिष्ठान काय आहे? जीवाला अधिष्ठान काय काय जीवाला अधिष्ठान? हां, जीवाला अधिष्ठान काय? ब्रह्म आहे. शिवाला अधिष्ठान काय? ब्रह्म. अधिष्ठान म्हणजे आधार. लाटांना अधिष्ठान काय? ब्रह्म, आपलं समुद्र. लाटांना अधिष्ठान समुद्र. अधिष्ठान म्हणजे मुख्य आधार. आता भिंतीवर चित्र काढली. आता ही चित्र आणि भिंत. आधी काय होतं? आधी चित्र होतं का आधी भिंत होती? आधी भिंत होती. आता आधी भिंत जर पडली, विचार करा, भिंत जर पडली तर चित्र राहत नाही. परंतु चित्र जर पुसून टाकली तर भिंतीचं काही नुकसान होत नाही. आधी भिंत होती, नंतर चित्र नंतर आली. चित्र नष्ट होतात परंतु भिंत मात्र नष्ट होत नाही. त्या चित्राला आधार भिंत आहे आणि म्हणून पडून गेली या भिंती आणि चित्राची केवळ माती, नाही का. पडून गेली या भिंती चित्राची केवळ माती. आणि म्हणून त्या भिंती जर पडून जर गेल्या तर चित्र राहत नाही. परंतु चित्र पुसून जरी टाकलं तरी भिंतीला काही धक्का पोचत नाही. कारण कसं आहे? आणि म्हणून त्यामध्ये चित्र काल्पनिक आहेत आणि भिंत सत्य आहे. मग तशाच प्रकारे कारण भिंतीवर निर्माण झालं, भिंत अधिष्ठान आहे म्हणून भिंत सत्य आहे, नाही का. आणि तशाच प्रकारे आधी भिंत होती, नंतर चित्र आली, चित्र पुसून टाकली, भिंत शिल्लक राहिली. आधी ब्रह्म होतं, ब्रह्मावर ही तीन गोष्टी निर्माण झाल्या, जीव, जगत आणि ईश्वर. आणि काय झालं? आता हे जीव, जगत आणि ईश्वर नष्ट झाले, ब्रह्म शिल्लक राहिलं. ब्रह्म कधीही नष्ट होऊ शकत नाही. जीव, जगत आणि ईश्वर यांना आधार काय आहे? ब्रह्म आहे. आणि ब्रह्माला आधार काय आहे? सांगा, ब्रह्माला आधार काय आहे? जीव, जगत आणि ईश्वर यांना आधार काय आहे? ब्रह्म आहे. आणि ब्रह्माला आधार काय आहे? ब्रह्माला अधिष्ठान काय आहे? ब्रह्माला अधिष्ठान, शांत बसा, ब्रह्माला अधिष्ठान कोणतंच नाही. ब्रह्माला अधिष्ठानाची गरज नाही. ब्रह्म हे स्वयंभू आहे.
ह्या जीव जगत आणि ईश्वर त्याच्या आधीही ब्रह्म होतं, नाही का? जीव जगत आणि ईश्वर यांच्या आधीही ब्रह्म होतं, नाही का? आणि जीव जगत आणि ईश्वर हे संपले तरी ब्रह्म शेष शिल्लक राहतं. आणि म्हणून ब्रह्म सत्य आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? अनादी अनंत, अनादी अनंत त्याला म्हणतात. तर आता विचार करा, पहा आता की आपला तशाच प्रकारे आपला काय घ्यायचं समजून, का जसं जीव जगत आणि ईश्वर निर्माण झाले आणि ब्रह्माचं ज्ञान झालं का जीव जगत आणि ईश्वर राहत नाही. तर हेच आपण पहा, आता हे आपण पाहिलं की तशाच प्रकारे समुद्रापासून मीठ निर्माण झालं, समुद्रापासून काय झालं निर्माण झालं? बर्फ निर्माण झालं, आणि समुद्रापासून मोती निर्माण झाले, आणि समुद्र तर स्वयं. समुद्र जर नसता तर मीठ निर्माण झालं असतं, समुद्र जर नसता तर बर्फ निर्माण झालं असतं. तर पहा आता त्या समुद्रापासून आपण पाहिलं, समुद्र आहे म्हणून मीठ आहे, म्हणून बर्फ आहे, म्हणून मोती झाले. आणि हे तिन्ही हे समजा समुद्रच नसता ते तीन निर्माण झाले असते का? नाही. ह्या तिन्हींचा नाश होतो, समुद्राचा नाश कधी आहे का? म्हणून जीव जगत आणि ईश्वर ब्रह्म होतं, म्हणून जीव जगत आणि ईश्वर निर्माण झाले, नाही का? ब्रह्म होतं म्हणून निर्माण झाले. आणि हे तीन आहेत आणि ब्रह्म नाही, असं कधी होईल का? असं कधी होणार नाही. आणि म्हणून काय करायचं आहे, जसं शेवटी आता आणखी एक विचार करा, तर मीठ काय होतं? समुद्र रूप होतं. बर्फ काय होतं? समुद्र रूप होतं. आणि मोती काय असतात? त्यांनीही समुद्र रूप व्हावं. आणि समुद्राने काय? मीठ समुद्र रूप होऊन जातं. मीठ शिल्लक राहतं का? नाही. बर्फ वितळलं का ते काय होतं? समुद्र रूप होऊन जातं. आणि मोत्याने सुद्धा काय व्हावं? समुद्र रूप होऊन जावं. आणि समुद्राने काय व्हावं? समुद्राने काय व्हावं? काही समुद्राचं परिवर्तनच नाही. अविकारी आहे. कसं आहे? अविकारी आहे. समुद्रामध्ये कधीही काही बदल निर्माण होत नाही. आणि म्हणून आता काय सांगितलं आपण पहा आता, तर ह्या मिठानं समुद्र रूप व्हायचं असतं, बर्फानं समुद्र रूप व्हायचं असतं, आणि मोत्यांनी सुद्धा समुद्र रूप व्हायचं असतं. आता मिठाला समुद्र व्हायला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? पटकन होतं. मिठाला वेळ लागत नाही समुद्र रूप व्हायला. अजिबात टाकलं का समुद्र लगेच ते विरघळतो. बर्फाला वेळ लागतो, बर्फ वितळायला वेळ. बर्फही समुद्र होतं पण बर्फाला वेळ लागतो. आणि मोती कधीही समुद्ररूप होत नाहीत. आता मिठाची किंमत, बर्फाची किंमत आणि मोतीची किंमत, सगळ्यात जास्त किंमत कशाची? सगळ्यात जास्त महत्त्वाचं कोण? लोकांना सगळ्यात जास्त काय आवडतं? मीठ आवडतं का बर्फ आवडतं का मोती आवडतं? सगळ्यात जास्त किंमत कशाची? मोतीची. त्याच्यानंतर किंमत बर्फाची, आणि त्याच्यानंतर किंमत मिठाची काहीच किंमत नाही. परंतु मीठ तात्काळ समुद्ररूप होतं. त्यानंतर बर्फाला किंमत जास्त थोडीशी, परंतु तेही समुद्ररूप होतं. पण मोती कधी समुद्ररूप होत नाहीत. मोती कधी समुद्ररूप होत नाहीत. मोती आयुष्यभर समुद्रात राहिले तरी मोती कधी समुद्र होत नाही. आणि मग किंमत जास्त कशाची? म्हणून मीठ कोण आहेत? तर ज्यांनी अहंकार घालवला, इच्छा घालवल्या, वासना घालवल्या, आणि ज्यांना किंमतच नाही, जगामध्ये त्यांना किंमत नाही. जगात किंमत श्रीमंतांना असते, सत्ताधीशांना असते का सामान्य भक्ताला असते? कोणाला किंमत असते? सामान्य भक्ताला काही किंमत नसते, नाही का? श्रीमंत आहे त्याला फार किंमत असते, सत्ताधीश आहे त्याला फार किंमत असते. परंतु अत्यंत सुखी आणि ज्ञानी कोण असतो? तर संतच असतात, नाही का? आणि म्हणून आता तुम्ही सांगा, विचार करा, मिठाची जास्त गरज का बर्फाची जास्त गरज का मोत्यांची जास्ती गरज माणसाला? मिठाची गरज जास्त आहे. मिठाची गरज जास्त आहे, परंतु त्याला किंमत नाही, नाही का? त्यानंतर बर्फाची किंमत जास्त आहे, त्याला थोडीशी किंमत कमी. मोती काय? मोती नसले म्हणून काही माणसं मरतात का?
हां, मोती नसले म्हणून काही नुकसान कोणाचं होतं का? मिळाले तरी आनंद नाही, आणि मिळाले तरी आनंद, आणि नाही मिळाले तरी आनंद नाही, नाही का? खाली बसून हां. आणि म्हणून आता काय सांगितलं आहे, तशाच प्रकारचं आपण काय करायचं आहे, जीव, जगत आणि ईश्वर. तर जसं समुद्र काय होतं, आपला मीठ समुद्ररूप होतं, त्यानंतर बर्फ समुद्ररूप होतं, आणि मोती समुद्ररूप कधीही होत नाही. पण इथं कसं आहे पाहता, इथं कसं आहे, तर जीव जो आहे तो ही काय होतो, ब्रह्मरूप होतो. ईश्वरही काय होतो, ब्रह्मरूप होतो, नाही का? आणि जगही काय आहे, ब्रह्मरूप होतं, नाही का? मग आता जीव आपल्याला मुख्यत्वानं पाहिजे, जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये काय फरक आहे? जीव आणि ईश्वर मग जीवशिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी, नाही का? जीवशिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी. आता जीव आणि शिव कसे आहेत, हरिरूपी तरंग आहेत. जीव म्हणजे छोटी लाट आणि शिव म्हणजे मोठी लाट. तेच ब्रह्माला जाणतात का, नेणे हरी, ते ब्रह्माला जाणत नाही. म्हणजे जीव तर जाणत नाही, शिव जाणतो, नाही का? आणि सिंधू म्हणजे काय, वेगळे ताई? हां, सिंधू म्हणजे मी, नाही का? मग सिंधू म्हणजे काय, तर सिंधू म्हणजे समुद्र, आणि समुद्र जसं तसाच, नाही का? म्हणजे ईश्वर आणि जीव हे कसे आहेत, दोन्ही समान आहेत, नाही का? एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गम न गाडी मन. जास्त विचार करू नका, डोकं खराब करून घेऊ नका, जास्त अवघडात जाऊ नका, जास्त गुंत्यामध्ये जाऊ नका. फक्त एवढंच समजून घ्या, जीव आणि शिव दोन्ही एक आहेत. एवढं संपलं का आपला प्रवास 90% झाला, का? जीव आणि जगत एवढं, आपलं जीव आणि ईश्वर एवढं समजलं की आपलं काम झालं. मग जीव आणि शिव म्हणजे काय, आता विचार करा की जीव म्हणजे काय आहे. आता आपण विषय पाहिला, पुन्हा एकदा सांगतो थोडक्यात. आता शिव म्हणजे काय आहे, काचेची स्वच्छ अंडी, काचेची स्वच्छ अंडी, आणि काचेच्या स्वच्छ अंडीमध्ये काय झालेलं आहे, त्या सूर्याचं प्रतिबिंब पडलं. त्याला म्हणायचं ईश्वर. ईश्वर आणि शिव एकच. ईश्वर आणि शिव कसं आहे, त्यालाच ईश्वर म्हणतात, त्याला शिव म्हणतात, नाही का? आणि आता तर जीव म्हणजे काय, तर मडकं, मातीचं मडकं, त्यामध्ये गढूळ पाणी, आणि त्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं, नाही का? आता एक तर मडकं आहे, नाही का? मडकं हा देह कसा, 5 तत्वाचा देह. हा देह नाशिवंत, मळ मुथराचा बांधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकाचा सांदा, रवरव दुर्गंधी रे, मंगळीचा बांधा. म्हणून मग काय करायचं, स्मरे त्या हरिहरा आणि शरण जाई गोविंदा. हा उपदेश आज एकादशी आहे, नाही का? एकादशी वर्षातला वारकऱ्यांचा, भक्ताचा हीच दिवाळी आहे. भक्ताची खरी दिवाळी हीच आहे. भक्ताचा खरा आनंदाचा सोहळा, आनंदाचा दिवस आज हाच आहे. आणि या दिवशी भक्त काय करतात, आपल्या देवाला भेटायला जातात. पंढरपूरला सगळे भक्त गेलेले आहेत. देवा कशाकरता, देवाच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. आणि म्हणून काय करतात, त्या देवाला आज किती आनंद झाला असेल. भक्त देवाला भेटतो तेव्हा देवाला आनंद होतो, भक्ताला देव भेटतो तेव्हा भक्ताला खूप आनंद होतो. आणि दोघांनी एकमेकांची जेव्हा भेट होते तेव्हा आनंदाचा, ज्ञानाचा, सुखाचा तिथं वर्षाव असतो. आणि हा दुर्मिळ आणि भाग्यवान क्षण आहे. देव आणि भक्ताची गाठ होणं, देव आणि भक्ताची भेट होणं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. भक्ताचं आयुष्य ज्या दिवशी भक्ताला तो देव भेटतो, याजसाठी केला होता हट्टा हास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आज निश्चितीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णीची या, कौतुक वाटे झाले या वाचेचे, नाम मंगळाचे तिने गुणी, नाही का? आणि म्हणून कसा, तर भाग्याचा दिवस, देखिला माये देवांचा देव, काय देखिला माये देवांचा देव. देवांचा देव म्हणजे कोणता,
साक्षात श्री विठ्ठल, साक्षात आत्मा, साक्षात परब्रह्म म्हणजे देवांचा देव. तोच कसा आहे, देखिला माये देवांचा देव. म्हणजे काय आहे पण, आणि खऱ्या विठ्ठलाचं दर्शन कोणतं? पंढरपूरचा विठ्ठल तर जगप्रसिद्ध पवित्र आहेच आहे. त्याचं दर्शन सगळं जग घेतात, सगळं जग त्याचं. तेव्हा कसं असतं, जेव्हा त्या भक्ताला देवाची भेट होती, नाही का. आणि म्हणून तो का होता, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. काय, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. म्हणून त्या भगवंताचं दर्शन जरी झालं, मागील परिहार पुढे नाही क्षीण, झालिया दर्शन एक वेळा. मागचं सगळं दुःख, सगळ्या कटकटी, सगळंचे सगळं संपून गेलं, स्वच्छ का झाली. आणि आता यापुढं दुःख द्यायला काही शिल्लकच राहिलं नाही. केवळ मागेही आनंद, पुढेही आनंद. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. देव कोणाची वाट पाहतो? आणि म्हणून आपल्या घरामध्ये भजन पूजन व्हावं, नामसंकीर्तन व्हावं, साधू संत आपल्या घरी यावेत, त्या नामाचा जयघोष आपल्या घरामध्ये व्हावा. म्हणजे त्या जगात, त्या घरातल्या दुष्ट शक्ती नष्ट होतात. तिथं आनंदाच्या राशीच्या, भाग्याच्या, पुण्याच्या राशीच्या राशी. आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तो कोणाचा सोयरा आहे? दिनाचा. दिनाचा म्हणजे कोणाचा? जय विठ्ठल भेटीसाठी. अहो कोटी जन्म काय करीत होतो मी? त्या देवाच्या भेटीची इच्छा करीत होतो. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि विठ्ठलाची कृपा म्हणजे काय? त्या परमात्म्याचा साक्षात्कार. आत्ता सांगितलं, पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणारे अनेक असतात, तेही भाग्यवंत असतात, त्यात प्रश्न नाही. परंतु खरे भाग्यवंत कोण? ज्यांना हृदयस्थ परमात्म्याचं दर्शन होतं ते खरे भाग्यवान, नाही का. ते देख मनुष्य जात सकळ, स्वभावताचं भजनशीळ, झाले असे केवळ माझे ठाई, परी ज्ञानीविन नासिले. म्हणून बुद्धिभेदाशी आले, तेनीचे त्या कल्पिले अनेकत्व. रमा माझ्या पट्टाची राणी, तिशी म्या सेवेशी लाविली चरणी, खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. त्या मज हृदयस्थाच्या ठाई, भजनशीळ कोणीच नाही. शिनता बाह्य उपायी, जनापायी पडताती. काय सांगितलं? सगळंच माझं भजन करतात, पण हृदयस्थ भजन कोणी करत नाही, नाही का. कसं आहे, माझं भजन सगळे करतात, परंतु हृदयस्थाचं भजन कोणी करत नाही. आणि हृदयस्थाचं भजन करणाऱ्या त्या गवळणी, नाही का, ती रमा माझ्या पट्टाची राणी, नाही का. रमा साक्षात पत्नीसुद्धा रमा, लक्ष्मी. तिला मी काय केलं तर तिला काम दिलं, माझ्या सेवेला तिला लावलं. रमा माझ्या पट्टाची राणी, तिशी म्या सेवेशी लाविली चरणी, खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. त्या गोपिकांना, त्या गवळणींना माझ्या छातीशी कवटाळलं, त्यांना माझ्या खांद्यावर घेतलं, त्यांना काय केलं, त्यांच्या प्रेमामध्ये मी न्हावून निघालो, ओला चिंब झालो. लक्ष्मीचं प्रेम मला गोड लागलं नाही, लक्ष्मीच्या प्रेमाची मला आठवण झाली नाही, लक्ष्मीची मला आठवण झाली नाही. परंतु त्या गवळणीसाठी मी काय झालो होतो, व्याकुळ. त्यांच्या भेटीसाठी वाट पाही उभा भेटीची आवडी, वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, नाही का. आणि म्हणून बहु उतावीळ भक्ताची आकाश. अहो त्याला कृपा करायला वेळच लागत नाही. बहु उतावीळ भक्ताची आकाजा. आणि बर्वे केशवराजा काय, होशी केशवराजा माय बापा. म्हणून अशा प्रकारचं. आणि म्हणून काय व्हावं, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. तो का म्हणे धन्य झालो. आणि तेच एक शहाणे, तेच एक भाग्यवंत. वैष्णवा घरी सदा झणझणती टाळ, नाही का. आपल्या घरामध्ये काय व्हावा, सदा नामघोष, नामाचा घोष व्हावा.
आपल्या घरी काय व्हावं तर त्या टाळांचा झणझणाट व्हावा. आपल्या घरी का व्हावं तर विठ्ठल नामाचा घोष व्हावा. आपल्या घरी काय व्हावं साधू संतांनी धुंद होऊन हरीच्या नामस्मरणामध्ये धुंद होऊन नाचावं. सगळं आपलं घर पवित्र व्हावं, नाममय व्हावं, विठ्ठलमय व्हावं, आनंद रूप. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. धन्य झालो. पंढरीची वाट मजला संताने दाविली. पंढरीची वाट मजला संतांची दाविली. विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. आणि म्हणून सगळे भक्तगण काय होतात आज आषाढीला श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जातात आणि साक्षात विठ्ठल परमात्मा रुक्मिणी मातेसह कार्तिकेला काय करतात तर साधू संतांच्या दर्शनाला येतात. नामा म्हणे देवा चला तया ठाया. नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवरी. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात देवा चला. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 शब्दांचा सिद्ध विटी मळा. तो सुख सोहळा काय वानू. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव. स्वर्गी होणी देव करिता ती. नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणून पहा धन्य धन्य ते संतांचे सदन जे ते लक्ष्मी सहित शोभे नारायण. आणि म्हणून तिथं संतांच्या घरात खरे हे लक्ष्मी आणि नारायण यांना खरा आनंद कधी होतो. यांना हे कोठे शोभून दिसतात. लक्ष्मी आणि नारायण खोटे शोभून दिसतात तर वैकुंठात नाही, नाही का, स्वर्गामध्ये नाही, त्रिभुवनात नाही, तर संतांच्या सदनामध्ये ते काय होतात शोभून दिसतात, नाही का. कोण लक्ष्मीनारायण शोभून दिसतात. आणि म्हणून धन्य धन्य ते संतांचे सदन. मग तो कोणी असो, गरीब असो श्रीमंत असो, नाही का, गरीब असो श्रीमंत असो. चोखा महाराज कसे होते आणि तुकाराम महाराज कसे होते, नाही का. कुलबियाचे वंशी घातले जगदेशी. कुलबियाचे वंशी. तुकाराम महाराज म्हणतात की मग तुम्ही मला कुलब्यांच्या घरामध्ये जन्माला घातलं. तुका म्हणे माझी शुद्ध नाही वाणी. माझी वाणी कशी आहे, मी साधा भोळा आहे. तुका म्हणे माझी शुद्ध नाही वाणी आणि तुम्ही चक्रपाणी मान्य करा, नाही का. आणि म्हणून मी कसा आहे, साधा आहे, भोळा आहे, बाबळा आहे. अनाथ अपराधी पतित आगळा. मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी पापी आहे, मी मूर्ख आहे, मला काही कळत नाही, मी पापी आहे. परंतु देवा मला तुमच्या चरणाजवळ आश्रय द्या. काय करा, तुमच्या चरणा. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. म्हशी पत्र ते केवळे राव चालवी आपल्या पाडे, नाही का. आणि म्हणून कसं आहे अशा प्रकारचा. आणि म्हणून तर आजचा सांगितलं भाग्याचा दिवस. खरोखर मनुष्यानं मनुष्य जन्म काय सांगावं. आणि म्हणून पहा तर म्हणून पहा मरणाआधी सावध व्हावे. मरणाआधी सावध व्हावे आणि आपले स्वहित साधावे. जन्म घालू नये वाया. जन्म घालू नये वाया. मानवाची उत्तम काया. यापेक्षा जास्त काय सांगितलेलं आहे. अत्यंत बुद्धिमान, अत्यंत भाग्यवान, अत्यंत विचारी, अत्यंत शहाणी माणसं, पवित्र माणसं काय करतात तर त्या देवाचं भजन करतात आणि त्या देवाची प्राप्ती करून घेतात. ह्या जगामध्ये कशातच अडकत नाही. हा टायहोरी पांडवा पदार्थ जाती आगवा. विटवितो व्हावा वैराग्य लाभू, नाही का. मग अशा प्रकारचं ते वैराग्य आणि ती ईश्वराची प्राप्ती व्हावी, नाही का. ईश्वराची प्राप्ती व्हावी. आणि म्हणून काय सांगितलं मग तर देखिला माये देवांचा देव फिटला संदेह निमाली दुजीपण. हो साधी गोष्ट आहे.
ही महापुण्याची गोष्ट आहे. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावळ. म्हणून कसं आहे तर अत्यंत भाग्याचा दिवस, तर मी संतांच्या चरणाला प्राप्त झालो. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा, भाग्याचा उदय, त्याची ही मोठी खूण. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. साधी गोष्ट आहे, अर्थ कळा बा. आज माझं कोडं फिटलं. बहुजन्माचा जटिल आणि महत्त्वाचा, अत्यंत अवघड, अत्यंत दुर्मिळ, महामुश्किलनं सुटणारा हा माझा प्रश्न आत्ता सुटला, नाही का. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, आणि कोंदाटलं पुढे परब्रह्म सावळे. आणि मला जिकडं तिकडं काय होत आहे तर त्या प्रभूंचा, त्या ईश्वराचा, त्या परमात्म्याचा अतिशय आनंददायक, अतिशय पवित्र, अतिशय शुद्ध, अतिशय प्रकाशमान असा मला साक्षात अनुभूती येत आहे. ह्या उघड्या डोळ्यांनी मी तो परमात्मा पाहत आहे, नाही का. आणि म्हणून भाग्यवंत व्हावे घेता सज्जनांची व्हावे, नाही का. भाग्यवंत व्हावे. आणि म्हणून पा देखीला माये देवांचा देव, हे मनामनीचं का अनुभवाचं. आणि यासाठी काय करावं, आयुष्य, म्हणून आयुष्य घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. माणसाच्या शरीराची, देहाची किंमत करता येत नाही. देव की किंमत सब करे, नाम की करे भक्त. देव की किंमत सब करे, नाम की करे भक्त. आणि देह की किंमत कोई न करे, हे बताएगा वक्त. सगळ्या देवाच्या किंमतीपेक्षा, नामापेक्षाही, देवापेक्षाही देहाची किंमत जास्त आहे. मग तो गरीब असो, आंधळा असो, पांगळा असो, आधम असो, पापी असो, तो सुद्धा अति भाग्यवान. का, त्याला देवाचं भजन करता येतं, त्याला देवाची भेट घेता येते, देवाला साक्षात डोळे भरून पाहता येतं. आणि म्हणून तो कसा आहे तर तो भाग्यवान आहे. आणि म्हणून काय सांगितलं तर कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, आणि गणे संतांची या, दिव्य झाली माझी काय. शरीर कसं होतं, दिव्य होतं, पुण्यवान होतं, पवित्र होतं. कशाने, त्यांच्या दर्शनाने, नाही का. त्यांच्या दर्शनाने का होतं, पवित्र अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून कसं आहे तर एकादशी तर रुक्मांगदा कारणे. मग पूर्वीच्या काळामध्ये तुका म्हणे नाही विश्वास ज्यामध्ये पाहावे पुराण विचारणे. पूर्वीच्या ऋषीमुनींनी, भाग्यवंतांनी, पुण्यवंतांनी, मोठमोठ्या भगवत भक्तांनी काय केलं, हेच केलं, नाही का. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद. मग तो वाट पाहायचा, कधी एकादशी येईल, कधी एकादशी येईल, कधी त्या परमात्म्याच्या भेटीला मी जाईन, नाही का. आणि म्हणून जसं भक्ताला ओढ असावी दर्शनाची, त्याला देव भेट देतो. देव कोणाला भेटतो, जो देवाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेला आहे. जीवना वेगळी मासोळी ताईसा तुका तळमळी, नाही का. आणि म्हणून तो काय करत आहे, देवाच्या भेटीसाठी जो व्याकुळ झालेला आहे, आणि मग त्याला देव भेटतो. आणि म्हणून रुक्मांगदा कारणे काय सांगितलेलं आहे, रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, त्याने परमानंद प्रगटला, नाही का. त्यानंतर अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद, आणि त्याने परमानंद प्रगटला. द्वादशीचा छंद, नाही का. आणि प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद, त्याने परमानंद प्रगटला. परमानंद प्रगटला म्हणजे कसा, देव पाहिल्याशिवाय आनंद होईल का. आनंद का झाला, देव पाहिला म्हणून आनंद झाला, नाही का. देव पाहिला म्हणून आनंद झाला, नाही का. आणि म्हणून कुठं पाहिला, तर कुठं पाहिला तर हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचुनी स्थळ नाही हरी ते रे. हरी आला रे, हरी आला रे, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे. हरी आला रे, हरी आला रे, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचुनी स्थळ नाही हरी ते रे.
हरी आला रे, हरी आला रे, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे. आणि म्हणून कसं आहे, तर अत्यंत भाग्यानं आपण काय करून घ्यावं, तर त्या आत्मज्ञानाची आपण प्राप्ती करून घ्यावी. आणि म्हणून पहा, तुम्हाला एक विशेष सांगायचं आहे. म्हणून ते हरिभक्त, हरीशे कोई नाही बडा, देवाने के गुफलत में पडा. परंतु भक्त आणि देव, भक्त आणि देव यांच्यामध्ये काय फरक असतो तुम्हाला सांगतो. भक्त आणि देव त्यांच्यामध्ये काय फरक असतो, दोन्ही सारखेच असतात. दोन्ही देव आणि भक्त दोन्ही सारखे असतात. परंतु देवाला जर ओळखायचं असेल त्याच्यामध्ये एक फरक आहे. देवानं सगळं, आपला वेश देश, आपलं सगळं काही, आपली सगळी लक्षणं, आपलं सगळं सामर्थ्य, आपलं सगळं ऐश्वर, आपलं सगळं रूप सगळं भक्ताला दिलेलं असतं. म्हणून देव कोणता आणि भक्त कोणता हे ओळखू येत नाही. आणि काय म्हटलेलं आहे, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐशे वेद चारी बोलताती, देव तेची संत, संत तेची देव. देव दोघांमध्ये फरक नाही. परंतु भक्तानं इच्छा केली, देवा आम्ही सगळे जरी तुझे रूप असलो, आम्ही तुझ्यातून आमच्यामध्ये फरक नाही, नाही का. आणि म्हणून तू आणि आम्ही एकच आहोत, काडी मात्रही फरक नाही. परंतु आमचं समाधान होत नाही. सगळे जर म्हटले देव आहेत, आमचं समाधान होत नाही. म्हणून देवा तुझं एक विशेष रूप जपून ठेव, का ते आम्हाला पाहता येईल. आणि म्हणून काय केलं, ईश्वराने काय केलं, भक्तांना सगळं काही दिलं. देव ईश्वरात आणि भक्तामध्ये फरक काय, तर भगवंतानं आपल्या छातीवर वत्सलांछन धारण केलेलं आहे. ज्याच्या छातीवर वत्सलांछन देव आहे, ज्याच्या छातीवर वत्सलांछन आहे, ती खून म्हणजे तो साक्षात देव आहे. आणि ज्याच्या छातीवर वत्सलांछन नाही तो भक्त आहे. भक्ताजवळ सगळं काही आहे, फक्त ती कशी आहे, खून आहे. फक्त आपल्या श्रीहरींची भक्तानं मागून घेतलेली ही कशी आहे, खून आहे. आणि म्हणून पहा, तर म्हणून ते भक्त, आणि म्हणून जे जे भक्ताने सांगावे ते देवाने ऐकावे, नाही का. ते जे जे भक्ताने, भक्ताशी देवाशी अवतार, भक्ताशी संसार, दोनचा विचार एकाशी, दोनचा विचार एकाशी. म्हणून तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि आपण थांबूया. तर असा विषय असा झाला, पूर्वीच्या काळामध्ये एक राजा होता. तो राजा अतिशय गुणवान होता, तो गुणसंपन्न होता. आणि तो म्हणजे त्याला धर्माबद्दल प्रेम होतं, साधू संतांच्याबद्दल आदर होता. आणि तर तो प्रजेचा अत्यंत आवडता होता. तो काय करायचा, प्रजेची सगळी काळजी घ्यायचा, आपल्या मुलाप्रमाणे त्यांचं रक्षण करायचा, सगळ्यांची सुखदुःख जाणून घ्यायचा, नाही का. असं करता करता काय झालं, का राजाची कीर्ती त्या राज्यामध्ये झाली. आणि सगळी प्रजा राजाची आठवण काढू लागली, राजाचं जय जयकार करू लागली. आणि तर आपला राजापेक्षा कोणी मोठं नाही. आणि म्हणून काय झालं, सगळी राजाची पूजा आजच्यासुद्धा करू लागली. परंतु असं झालं पहा, हळूहळू माणसाला हे पेलवत नाही बरं का. आजी तर अज्ञान असतं, अज्ञानाला ऐश्वर सामर्थ्य पेलवता येत नाही. राजाच्या ठिकाणी हळूहळू अहंकार निर्माण झाला, नाही का. अहंकार वाढतो, पैसा आला की अहंकार वाढतो, मोठेपण आलं की अहंकार वाढतो, नाही का. मग तशा प्रकारे राजाच्या ठिकाणी अहंकार वाढू लागला. आणि सगळेच लोक म्हणायचे, काय करायचे, तर आमचा राजा मोठा आहे, आमचा राजा मोठा आहे. राजाला खूप अहंकार वाढू लागला. आता संत आणि देव काही वेगळे नसतात, संत आणि देव काही वेगळे नसतात, आणि साधू आणि देव काही वेगळे नसतात. म्हणून आता त्या साधूंच्या लक्षात आलं का राजाला अहंकार झालेला आहे. तसा राजा चांगला आहे, गुणवान आहे, गुणसंपन्न आहे, प्रेमळ आहे, पवित्र आहे. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी काय झाला, अहंकार आला. आणि तो अहंकार घालवला पाहिजे. म्हणून साधू त्या राज्यामध्ये आला. आणि आता त्या साधू म्हणजे कसा होता, साधू सामर्थ्य संपन्न होता. लोक त्या साधूच्या दर्शनाला यायला लागले, आपली अडीअडचणी त्या साधूला सांगायला लागली. आणि साधू काय करायचा, लोकांच्या आदर करायचा, प्रेम करायचा, त्यांच्या अडीअडचणी सोडवायचा, त्यांचे दुःख दूर करायचा, त्यांना आशीर्वाद द्यायचा. आणि लोक साधूच्या दर्शनानं अत्यंत आनंदी आणि सुखी झाले. खूप आनंद झाला लोकांना. लोकांना असं वाटू लागलं का आता देव नाही, देवापेक्षा सुद्धा आपला साधूच मोठा आहे.
आणि म्हणून साधूसाठी लोक वेडे झाले, साधूचं दर्शन घेऊ लागले, साधूचं गुणगान गाऊ लागले, साधूचा जय जयकार करू लागले. आणि साधूच्या जय जयकारानं सगळं ती राज्य, ती राजधानी दणाणून गेली, नाही का. आणि राजाच्या कानावर ही गोष्ट गेली, राजाला सहन झालं नाही. आता लोक राजाचं नाव घेत नसे झाले आणि त्या साधूचा जय जयकार करू लागले. राजाच्या मनात मत्सर निर्माण झाला, राजाच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. राजानंच त्या साधूला सांगितलं, साधूला लोकांना सांगितलं, सेवकांना, त्या साधूला पकडून इथं आणा. काय करा, त्या साधूला पकडून इथं आणा. आणि त्या सांगितलं. शेवटी सेवकांनी त्या साधूला पकडून आणलं, राजापुढं हजर केलं. राजाने त्या साधूला विचारलं, का रे म्हटला, तुला मी एवढं तुझे आमच्या सगळ्या प्रजेनं तुझं गुणगान गायलं, तुला किंमत कशामुळं आहे? तर माझ्यामुळंच तुला किंमत आहे ना. आणि तू पार काय केलं, तर सगळं मी या प्रजेचा राजा आहे, या राज्याचा मी राजा आहे, या राज्याचा मी प्रमुख आहे आणि माझी सर्व सत्ता आहे, माझं सामर्थ्य तुला माहीत नाही का? आणि म्हणून तू काय केलं, माझं महत्त्व तू कमी केलं आणि तुझ्या देवाचं तू महत्त्व वाढवलं. शेवटी सांग म्हटला, तुझा देव मोठा का मी मोठा? राजानं काय त्याला सांगितलं, सांग म्हटलं अंतिम, मला सांगू नको, सगळ्या प्रजेला सांग. प्रजेला काय सांग, का देवापेक्षा आमचा राजा मोठा आहे, नाही का. राजानं साधूला सांगितलं, तू असं स्वतः का आधी कबूल कर, का मी कसा आहे, तर हे राजेच आहे, मी तुमच्यापेक्षा मोठा नाही, एवढंच काय, परंतु देवसुद्धा तुमच्यापेक्षा मोठा नाही, तर तुम्ही माझ्यापेक्षाही, म्हणजे मी साधू, ह्या साधूपेक्षाही आणि देवापेक्षाही, नाही का, तर तुम्ही मोठे आहात असं म्हण. म्हणजे साधूपेक्षा, नाही का, आणि देवापेक्षा राजा मोठा आहे असं तू आधी मला कबूल कर आणि तसं प्रजेमध्ये काय कर, ह्या विचाराचा प्रसार तू कर. साधू म्हटला, राजा म्हटला, तुला कबूल आहे का? साधू म्हटला, मला कबूल नाही, मी हे कबूल करणार नाही. म्हटला, तुला मी फाशी देईन, तुला सरोवर चढवील, तुझी हत्या करील. साधू म्हटला, मला तुकडे जरी केले तरी मी सत्य सोडणार नाही, तुकडे केले तरी मी सत्य सोडणार नाही. माझं सोडून दे, पण देवापेक्षा मोठं कोणीच नाही, नाही का. देवाच्या पेक्षा मोठं काय, देवाच्या बरोबरीचं कोणी नाही. देवासारखं, तुझ्यासारखा तूच देवा, देवासारखं कोणीच नाही, देवापेक्षा मोठं कोणीच नाही. आणि मी मेलो तरी देवापेक्षा मोठा कोणी आहे असं कदापि मानणार नाही. मग राजाने सांगितलं, का याला अटक करून टाक. मग त्याला काय केलं, तुरुंगामध्ये टाकलं. आता त्या साधूला सगळं करायचं, नाही का, सगळं कळायचं. राजानं सांगितलं सेवकांना, त्या साधुकाला अन्न पाणी द्यायचं, तिथं ठेवा, पण त्याला सोडायचं नाही, कडक बंदोबस्त ठेवा, नाही का. आणि मग राजा काय झालं, एक दिवस फेरफाटका मारा गेला आणि राजानं त्या साधूला विचारलं, सांग, मी तुझ्यापेक्षा देवापेक्षा मोठा आहे किंवा नाही, अजून तरी कबूल कर, नाही तर तुला काय करतो, तुला लवकरात लवकर चढवण्याची व्यवस्था करतो. म्हटलं, अरे जा, कशाला चढवतो, दे ना लगेच मला सुळावर, मी मेलो तरी चालेल, पण देवापेक्षा मोठं कोणीच नाही. माझं मी प्राण समर्पण करील, पण मी देवाची भक्ती सोडणार नाही, देवाचं महात्म्य, देवापेक्षा मोठा मी तर नाहीच नाही, पण कोणीच मोठं नाही, ही माझी जीव असं कधीच म्हणणार नाही. बरं म्हटलं, ठीक आहे, काय हरकत नाही. आता राजाला माहीत होतं साधू अतिशय बुद्धिमान आहे, सामर्थ्य संपन्न आहे, नाही का, साधूला सगळं काय कळतं. बरं, राजा म्हटला, ठीक आहे, एवढं तरी कर, तुझा मृत्यू कधी येते मला सांग. राजानं काय विचारलं साधूला, मला एवढंच कर म्हटलं, आता फक्त शेवटचं एवढंच मला सांग, काय. आणि त्याच्यापूर्वी राजानं काय केलं, साधू कबूल करीत नव्हता म्हणून राजानं सगळ्या सेवकांना सांगितलं, त्याला खायला देऊ नका, अन्न चांगलं देऊ नका, पाणी त्याला चांगलं देऊ नका, त्याच्या काही सुखसोयी करू नका, सगळ्या सुविधा त्याच्या बंद करा, नाही का. आणि त्याला तळमळू द्या, त्याचे हाल होऊ द्या, त्याला भयंकर दुःख होऊ द्या, मग तरी तो कबूल करेल का नाही. म्हणून राजानं काय केलं, काही दिवस त्या साधूचा छळ केला, त्या साधूचे हालाल केले, त्याला पाणी दिलं नाही, त्याला अन्न दिलं नाही, आणि म्हणून त्याला भयंकर दुःख त्याला कसं होईल हे राजानं पाहिलं. त्या साधूचे हाल होऊ लागले, लोकांना त्या साधूचं दुःख पाहावे ना. तो साधू पाण्याशिवाय तळमळू लागला, अन्नासाठी तडफडू लागला, नाही का. परंतु त्याचं भजन मात्र चालू होतं, नाही का. भजन मात्र पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी.
विठ्ठल विठ्ठल गजरी. साधूचं भजन चालू होतं, अविरत भजन चालू होतं. हाल हाल होत होते, घशाला कोरड पडली होती, पाण्याचा थेंबसुद्धा घशात नव्हता, अन्नाचा कण पोटात नव्हता. साधूचे त्राण शिल्लक राहिले नव्हते, फक्त सापळा शिल्लक राहिला. हाल हाल चालू होते. राजाने शेवटी विचारलं साधूला, सांग शेवटी तुला अजूनही कबूल आहेस का नाही, एवढे हाल केले तरी? तो साधू म्हटला, नाही, देवापेक्षा मोठं कुणीच नाही, माझं सोडून दे, अरे तुझा तर प्रश्नच नाही, पण देवापेक्षा मोठं कुणीच नाही. बरं, राजा म्हणला, आता मला शेवटचं सांग, बाकीचं जाऊ दे, माझा मृत्यू कधी आहे हे मला सांग, बाकीचं काहीच नको. का कोणता एवढ्या प्रश्न उत्तर मला उत्तर देतो, तुला सगळं कळतं आहे, तू अंतर्ज्ञानी आहेस, तुला सगळं माहीत आहे, आताच बाकी सगळं सोडून दे, माझा मृत्यू कधी आहे हे मला सांग. राजाने त्या साधूने सांगितलं. साधू म्हटला, तुझा हे राजा ऐक, महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आता इतके दिवस तू माझे हालाल केले, मला तुरुंगामध्ये टाकलं, मला त्याबद्दल दुःख नाही. मी माझ्या देवाच्या स्मरणामध्ये हरिभजनामध्ये तल्ली होऊन गेलो होतो, आणि तू मला कसली उपाधी न ठेवता अखंड हरिभजनाची संधी प्राप्त करून दिली, तर त्याबद्दल राजा मला तुझी धन्यता वाटते. तुझे अनंत उपकार माझ्यावर आहेत, कारण त्यामुळं काय झालं, अन्न पाणी नसल्यामुळं मला काय झालं, हरिभजन अखंड करता आलं. परंतु मला एवढंच वाईट वाटतं की हे राजा, तर माझ्या मृत्यूनंतर 1 वर्षांनी तुझा मृत्यू आहे. काय सांगितलं साधून? राजा, माझ्या मृत्यूनंतर 1 वर्षांनी तुझा मृत्यू आहे. आता काय झालं, राजाने हे ऐकलं, काही बोललं नाही, राजवाड्यात आला. आता राजा त्याच्यापुढं दोन प्रश्न निर्माण झाले. त्या साधूचा अत्यंत राग होता, राजाला साधूचा अत्यंत राग होता. साधूचे किती हाल करू अशी त्याला झाली होती. त्या साधूला मारून टाकावं असं वाटत होतं. राजा त्याच्या मृत्यूची वाट पाहत होता, परंतु राजा काय म्हणतो, त्याच्या मृत्यूनंतर 1 वर्षाने आपला मृत्यू आहे, म्हणून सगळ्यांना आज्ञा केली, त्या साधूला वाटेल तेवढं खायला प्यायला घाला, चांगलं चांगलं खायला प्यायला घाला, नाही का, त्याच्या अजिबात त्याला त्रास देऊ नका, त्याला चांगलं पाणी द्या, त्याला चांगलं अन्न द्या, आणि त्याला सगळं सुखसोयी द्या. तो मरणारच नाही, त्याच्या केसालाही धक्का बसणार नाही, आजी सर्वतोपरी काळजी घ्या. त्याला काय म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई, पुंडलिक वरदारी विठ्ठल. व्यवस्थित